TV9 नेटवर्कच्या वतीने आज ग्लोबल समिटचं आयोजन करण्यात आलं होतं। ज्या समिटला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रमुख उपस्थिती होती आणि व्हॉट इंडिया थिंक टुडे या विषयावरती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपलं देशाला संबोधित केलेलं आहे। आणि या संपूर्ण समिटमध्ये देशभरातूनच नव्हे तर संपूर्ण आंतरराष्ट्रीय पातळीवर वेगवेगळ्या देशातून तरुण या संपूर्ण समिटमध्ये सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं। आज पुण्यात देखील पुण्यातील अण्णासाहेब मगर महाविद्यालयातील अर्थातच पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचं हे कॉलेज आहे आणि आपण पाहू शकतो हे सर्व तरुण तरुणी या समिटमध्ये ऑनलाईन या ठिकाणी सहभागी झाले होते आणि यांनी देखील आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भाषण ऐकलेलं आहे। या भाषण ऐकल्यानंतर त्यांना नेमकं काय वाटतं, त्यांची नेमकी काय प्रतिक्रिया आहे ते जाणून घ्या। तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींचं आज भाषण ऐकलं, काय नेमकी तुमची प्रतिक्रिया आहे? अतिशय चांगल्या प्रकारे माहिती नरेंद्र मोदी साहेबांनी दिली आणि भारतासाठी जे चांगले प्रयत्न करतात ते अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी प्रयत्न केले आहेत आणि अशीच प्रगती आपल्या भारताची व्हावी ही मी अपेक्षा करते। आणि जे काही भाषण दिलं आणि ते खरंच खूप चांगल्या प्रकारे होतं आणि जी काही पुढे प्रगती होत जावी ती चांगली व्हावी हीच मी नक्कीच। म्हणजे देशाची प्रगती यापुढे नेमक्या कशा पद्धतीने 2047चं विजन आज मोदींनी दिलेलं आहे आणि तरुणांचा देश म्हणून आज भारत ओळखला जातो आणि या सगळ्या भाषणातले जे काही मुद्दे होते मोदींचे त्याकडे तुम्ही नेमकं कसं पाहता? खरं तर तरुणांना खूप उत्तेजित करणारं आणि प्रेरित करणारं हे आज त्यांचं भाषण होतं आणि खरं तर खूप मोठ्या मंचावर त्यांनी तरुणांशी संवाद साधला आणि तरुणांच्या मनातले प्रश्न काय आहेत हे जाणून घेऊन त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं। नक्कीच आम्हाला खूप मोठं मार्गदर्शन मिळालं आहे, त्याचा उपयोग नक्कीच विकसित भारतासाठी होईल असं मला वाटतं। निश्चित। काय तुमची काय नेमकी? ॲक्च्युली मोदींनी जे मुलांसाठी यंग मुलांसाठी जे आज काही गायडन्स केलेला आहे तो खूपच छान होता आणि जशी मोदींची इच्छा आहे तर मला असं वाटतं की ती नक्कीच कंप्लीट होईल, आपला भारत नक्कीच छान विकसित होईल। तरुणांचा देश आणि 2047 मध्ये तरुण ज्या पद्धतीने एकूण कुठे पाहतायत अशा पद्धतीचं आज मोदींनी हे केलं आणि त्याच्यात एक विनोद देखील केला की एक मौज करणार 2047 मध्ये तरुण। मोदी सरांनी खूप महत्त्वाचं मोलाचं योगदान दिलेलं आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पासपोर्टचे जे सेंटर आहेत ना ते सेंटर उपलब्ध करून दिलेत। म्हणजे छोट्या गावात असेल किंवा मोठ्या सिटीमध्ये असेल आपल्याला जवळ अवेलेबल करून दिलेलं आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे मोठ्या पदावर असून सुद्धा लहान मुलांशी संवाद करतात आणि त्यांना म्हणजे प्रोत्साहन देण्याचं काम करतात, ते खूप महत्त्वाचं योगदान आहे त्यांचं। नक्कीच नक्कीच। या आधी 60-70 वर्षांपूर्वी देश कुठे होता आणि आता या 5-7 वर्षांमध्ये देश नेमका कुठं आहे याचं देखील मोदींनी उदाहरण दिलेलं आहे। 11व्या नंबरवरनं आता देश आपला 5व्या नंबरवर आहे। नक्कीच मोदी सरांच्या मार्गदर्शनाखाली 1 किंवा 2 नंबरवर लवकरच पोहोचेल अशी अपेक्षा आहे। त्यांनी 2047मध्ये जी काय ग्रोथ होणार आहे त्याबद्दल जे मार्गदर्शन केलं नक्कीच युवा पिढी त्याच्यावर विचार करेल आणि त्या दृष्टीने पावलं उचलेल असं मला वाटतं। काय सांगतात, देशाची अर्थव्यवस्था 5व्या स्थानावर आहे, लवकरच नंबर 1 वरती आणण्याचा आपला प्रयत्न असणार असंही मोदी आज म्हटलं। तर आज पंतप्रधान मोदी यांनी एवढं मस्त भाषण केलं, म्हणजे एवढं सगळ्यांना उत्तेजित केलं। जे काही स्टुडंट आहेत म्हणजे लहान म्हणजे पुण्यामधील अण्णासाहेब मगर महाविद्यालयामध्ये किंवा बाकीच्या ठिकाणी सगळीकडे लाईव्ह येऊन एवढं इम्प्रूव्हमेंट जे म्हणजे स्टार्टिंगला होतं ते आत्तापर्यंत इम्प्रूव्हमेंट कसं झालं किंवा पुढे त्यांच्याकडून काय अपेक्षित आहे त्यासाठी आम्ही खरंच खूप भारी म्हणजे साथ पण देऊ आणि खूप उत्तेजित वाटलं, खूप छान वाटलं आजचं त्यांचं भाषण मस्त। काय तुझी काय प्रतिक्रिया? ज्या प्रकारे भारताची इकॉनॉमी वाढत आहे किंवा अर्थसंकल्पना वाढत आहे त्या अकॉर्डिंग 2047मध्ये आपला भारत खूप पुढे जाईल। काय तुझी काय नाही? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जे काही आज भाषण केलं त्यामध्ये खूप असं म्हणजे प्रेरित करणारे बोलले आहेत, प्रेरित केलं आहे। नक्कीच। तुला काय तुझं? आपले PM जे नरेंद्र मोदी आहेत त्यांनी असं मार्गदर्शन केले की आज युवकांमध्ये उत्साह निर्माण होईल आणि युवक हा 2047पर्यंत राष्ट्र निर्माण केल्याशिवाय राहणार नाही असा आम्हाला आत्मविश्वास आहे। सर, ज्या वेगाने आपण आत्ता प्रगती करत आहोत त्या वेगाने आपण नक्कीच विजन 2047 हे साकार करूयात हेच मला। तर आपण पाहिलं या सगळ्या तरुणांची प्रतिक्रिया आहे आणि 2047 मध्ये देश नेमकं कुठे पाहतोय आणि आज मोदींचं भाषण जे होतं या सगळ्या तरुणांना प्रभावित करणारं होतं आणि त्यामुळे या सगळ्या तरुणांनी देखील
आज ज्या पद्धतीने भाषण ऐकलेलं आहे ऑनलाईन या सगळ्या तरुणांची उपस्थिती होती. मात्र निश्चित मोदींनी जे स्वप्न बघितलेलं आहे ते 2047 पर्यंत नक्की पूर्ण होणार असं या सगळ्या तरुणांना देखील वाटतंय. कॅमेरामन अभिजित पिसेसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.